आला 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 ॲटोवाला विकी मंडळी सातारच्या कृषी प्रदर्शनात पुन्हा एकदा आलेला आहे. मी आता आलेलो आहे इथं जो ह्यांचा आता स्टॉल लागलेला आहे ॲटोबुल ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीचा. त्यांचे मंडळी कोळप यंत्र आहे, पेरणी यंत्र आहे, पेट्रोलवर चालणारं 10 पटीनं मजुरीचा खर्च वाचवणारं हे यंत्र असं आहे. आणि आज त्याच 4 यंत्रांची आपण माहिती घेणार आहोत. माझ्या शेजारी आहे इथं पेरणी यंत्र आहे, हे सगळे बाकी कोळपणी यंत्र आहेत. फास्ट तुम्ही बदलू शकता ह्याचा सगळ्या पद्धतीनं. अगदी 200 रुपयात 1 एकर 1 ते 1.5 एकर तुम्ही ओढू शकता सगळं रान एकट्या माणसानं. म्हणजे कुठलाही गडी न लावता. परत ऐका, बरोबर ना सर? येस, बरोबर. 1 लिटरमध्ये 1 ते 1.5 एकर तुम्ही सगळं काम तुम्ही उरकू शकता. म्हणजे ह्या पद्धतीने ही सगळी यंत्र चालतात. तर आज याच यंत्राची ॲटोबल कंपनीची आपण आज माहिती घेणार आहोत. सर नमस्ते, स्वागत आहे तुमचं ॲटोवाला आपल्या चॅनलमध्ये. तुमचं नाव पहिलं सांगा, कंपनीचं नाव पुन्हा एकदा सांगा. आता ह्या सगळ्या यंत्राची माहिती तुम्ही सांगा, मी काहीच बोलत नाही आता. माझं नाव नितीन मस्कर. बरं. ॲटोबल ॲग्रो इंडस्ट्री ही माझी कंपनी आहे. बरं. तर आपण काय केलं, आता आजकाल आपल्याला शेती करताना प्रॉब्लेम काय होते की मजूर मिळत नाहीये. बरोबर. बैलजोडीनं काम किंवा त्यांचे रेट पण जास्त, रेट जास्त तर आहेतच. हां, मिळणं पण मुश्किल आहे. बरोबर बरोबर. दुसरं बैलजोडीनं काम करता येत नाहीत, ते दुर्मिळ होत ते चाललंय. दुर्मिळ होत मग पर्याय काय, आता त्या ठिकाणी आपल्याला एकरी 3 ते 4 हजार रुपये आपल्याला करावं लागतं खर्च. बरोबर बरोबर. मग हे जर मशीन तुमच्याकडे असेल तर 2 लिटर पेट्रोल मध्ये 1 एकराचं काम होतं. 2 लिटर म्हणजे तुमचा खर्च किती झाला? 200 रुपये. 200 रुपये जास्तीत जास्त. 200 रुपयामध्ये 1 एकराचं काम होतं. मी 1 लिटर मागाशी म्हटलं होतं, पण 2 लिटर तरी सुद्धा तुमचं 200 रुपयात काम होईल. म्हणजे त्यातनं सुद्धा हे परवडतच आहे. 100%. ओके. हां, आता या मशीनच्या द्वारे इकडे पुढे या. याच्यामध्ये या मशीनला अटॅचमेंट आपले जोडतात. हे वखर आहे ती पण. ही वखर. हा, ओके. तर ही तुम्हाला 10 इंचापासून 2.5-3 फुटापर्यंत लावता येते. ही लावता येते म्हणजे ह्यानं काम साईज कमी जास्त करता येते. बरोबर. खालची त्यानंतर 10 इंचापासून किती म्हटलं तुम्ही साईज? 10 इंचापासून 2.5 फुटापर्यंत. 2.5 फुटापर्यंत ही साईज तुम्ही मशीनला तुम्ही ह्या करू बरोबर. शकता, जोडू शकता. सेम हेच आपलं कोळप, याला पास म्हणतात किंवा काही ठिकाणी डुबणे म्हणतात. काही बरेच ज्या त्या भागात जे ते शब्द आहेत तर हे समजून सुद्धा घ्या. 10 इंचापासून 2.5 फुटापर्यंत आपण लावू शकतो. बर. तुमचं कुठलंही पीक असू द्या, याच्यामध्ये फक्त भात पिका वगैरे त्याच्यामध्ये नाही चालत, बाकी सगळ्या पिकामध्ये सगळ्या चालतं. पिकामध्ये चालतंय. हा, त्यानंतर आता आपण साताऱ्यामध्ये कृषी प्रदर्शनामध्ये आहेत. हा भाग जास्त करून आपला ऊसामध्ये, ऊस पट्टा, त्याच्यामध्ये बाळ भरणी करण्यासाठी पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे. बरोबर. मग त्या केसमध्ये ह्या यंत्राच्या साहाय्याने आपण त्याची बाळ भरणी करू शकतो. ओके. म्हणजे हे जोडू शकतो. हे जोडून आपल्याला ऊसाची बाळ भरणी करता येते. म्हणजे त्याच्या बैल तुम्हाला त्याच्यावर अवलंबून राहण्याची गरज नाहीये. बरोबर. आणि हे सरी यंत्र, हे सरी यंत्र. हा, आता हे जे आपले पिकं असतात, ज्वारी, बाजरी, मक्का, सोयाबीन, भुईमूग, हरभरा, या पिकामध्ये सरी काढण्यासाठी हे यंत्राचा वापर आहे. त्याचा यंत्राचा ह्याला जोडून तुम्ही वापर करू शकता. मंडळी एकदा इथं बघू शकता सरीसाठी कसं जोडलेलं आहे. हे बघा इथं खाली जोडलेलं आहे ह्या पद्धतीनं, असं ह्या पद्धतीनं सर्व अटॅचमेंट मशीनला पाठीमागे जोडता येतात. आता प्रत्येक मशीनची माहिती आम्हाला तुम्ही द्या, कसं कसं काय आहे, हे कोणतं. तर आपल्या मशीनचे डिझाईन म्हणजे याची बॉडी ही सगळ्या मशीनची सारखीच आहे. याच्यावर फक्त वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे अवजार आपण लावलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 मॉडेल बघा. हे मॉडेल जर बघितलं तर 2.5 HP मध्ये आहे. 2.5 HP हे मॉडेल. 4 स्ट्रोक इंजिन आहेत आपले दोन्ही पण. पेट्रोलवर चालतात. त्यानंतर हे जर बघितलं तर हे 3 HP चं आहे. हे 3 HP चं, 2.5 बर. आवश्यकतेनुसार शेतकरी घेऊ शकतात त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये काय काय कसं ह्याचं काम होऊ शकतं काय? हे 4 स्ट्रोक आहे. पेट्रोलवर चालते. आपल्याला एकरी 2 लिटर जसं अगोदर पण सांगितलं. बरोबर. ऑइल आहे. 25 तासाचं काम झाल्यानंतर ऑइल एकदा बदल करायचा. 25 तासाचं काम झाल्यानंतर ऑइल तुम्ही चेंज करायचं आहे याच्यामधलं. आणि याची सर्व्हिसिंग आपल्या मोटरसायकलच्या कोणत्याही गॅरेज मध्ये होते. ओके. ते पण 25 तासाला करायचे. ओके. त्यानंतर आता महत्वाचा पार्ट याच्यामध्ये काय की अशा प्रकारचे बरेचसे कोळप यंत्र मार्केटमध्ये आहेत. बर. पण एल अँगल, स्क्वेअर ट्यूब पाईप असं लोकल पद्धतीने बनवतात. आपल्यामध्ये विशेष बघितलं तर हे जे बॉडी आहे, बर सर, ही अखंड बॉडी आहे. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर बघितलं तर ही लेझर कट केलेली आहे. ओके. अच्छा. हा, अखंड बॉडी असल्यामुळे काय त्याला कुठेही जोड नाहीये, अजिबात नाही. वेल्डिंगचा प्रकार नाही आउटसाइड. बर. म्हणजे वेल्डिंग तुटणं, वाकणं, फुटणं असा काय प्रकार नाही. ओके. एकदा घेतल्यानंतर कमीत कमी 7 ते 8 वर्ष तुम्हाला दुसरी मशीन घेण्याची गरज नाही असणार. ओके. तर अशा पद्धतीचं आपलं हे साधं सोपं आहे. महिला पण चालू शकतात, 12-13 वर्षाचा मुलगा पण चालू शकतो. पूर्णपणे भारतीय बनावटीचं. हा, पूर्णपणे पुण्याच्या बनावटीचं म्हटलं तर बस संपला विषय. आपला महाराष्ट्रीयन माणूस आहे, अजून काय पाहिजे. अजून ह्या 2 झाल्या, ह्या दोघांची सांगा. आता त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा अटॅचमेंट आपण बघितलं तर हे जे पेरणी यंत्र आहे, हे पेरणी यंत्र आहे मंडळी. याच मशीनवर आपल्याला हे पेरणी यंत्र बसवता येते. याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग, गहू, हरभरा यासारख्या पिकांची आपण पेरणी करू शकतो. ओके. हे अशा पद्धतीचं आहे मंडळी. बघा किती HPचं आहे हे 3 HP मध्ये. 3 HPचं येतं. ह्यालाही पेट्रोल किती? 2 लिटर. याला पण 2 लिटरच. आता याच्यामध्ये ह्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फिरक्या देतो. बरं. पिकानुसार आपल्याला ते बियाणानुसार आपल्याला ऍडजस्ट करता येतं. 2 फिरक्या आहेत मंडळी. त्या फिरक्या बघू शकता. या अशा फिरक्या आहेत. त्या पिकानुसार तुम्ही त्याला हे करू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही सेपरेट बियाणं पेरणी करू शकता. बर. बियाणं आणि खत सोबत पण पेरू शकता. बर. किंवा आता ऊसासारख्या पिकामध्ये
आपण जे खत फेकतो हाताने, बरोबर, त्याच्यामध्ये खूप खर्च म्हणजे खताचा अपव्यय होतो, वेस्टेज पण होतं, वेस्टेज खूप होतं. बरोबर. ते टाळण्यासाठी आपल्याला याचा वापर करता येईल. वापर आणि हे ॲक्युरेसी याच्यामध्ये जास्त आहे. म्हणजे आता आम्हाला ज्या शेतकऱ्यांनी आमचं मशीन वापरले त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 50% खतामध्ये बचत होते जर असं खत पेरणी केलं तर. एवढा मोठ्या प्रमाणात आपला खर्च वाचतो त्याचा. मंडळी, ह्या व्हिडिओच्या म्हणजे आता मध्ये तुम्हाला एक मी दाखवेन, एक ह्यांचे कस्टमर आता आलेले आहेत, त्यांचा एक फुटेज तुम्ही लगेच बघा. आता मी तुम्हाला जोडले ते क्लिप तिथं मी जोडलेली आहे, ती आवर्जून बघा. ॲटोबोल या कंपनीचेच एक ते कस्टमर होते आणि 1 वर्षापूर्वी यातलं एक कोळपणी यंत्र घेतलं होतं, तर त्यांचा व्हिडिओ मी लगेच पुढे जोडतो, तो पण लगेच आवर्जून बघा. मंडळी, व्हिडिओ बनवता ॲटोबोल कंपनीचा आपण आता एक व्हिडिओ बनवतोय ना, त्याच्यामध्ये त्यांचे योगायोगाने कस्टमर आले ज्यांनी 1 वर्षापूर्वी त्यांचं एक यंत्र घेतलं होतं. सर, तुमचं पहिलं नाव सांगा. नमस्कार. अच्छा, माझं नाव चंद्रकांत कृष्णा शिंदे, राहणार सातारा. बरं, तुम्ही या कंपनीचं यंत्र घेतलं होतं, तुम्ही आता येता बोललात आणि एकदम योगायोगानं भेट झाली. मंडळी, मी कस्टमर आहे ज्यांचा आपण आता व्हिडिओ बनवते, त्यांचेच हे कस्टमर आहेत 1 वर्षापूर्वीचे. तर त्यांनी कोणतंही किती HP यंत्र घेतलं होतं तुम्ही? सर, कशाचं यंत्र घेतलं होतं तुम्ही हे आत्ताचं? मंडळी, सरांनी इथलं पेट्रोलचं इंजिनचं हे कोळपं यंत्र घेतलं होतं, हे दिसते तुम्हाला ते 2.5 HP ना सर? बरोबर. तुमचा काय अनुभव आहे? खूप छान आहे. शेतातली जवळजवळ सगळीच कामं करते. मजुरीचा खर्च खूप वाचतोय. मेंटेनन्स हे कसं काय? मेंटेनन्स काहीच नाही आतापर्यंत, तर काही नाही. आणि वापरायला कसं काय? छान आहे, सहज सोपं आहे. साधारण किती दिवस झाले तुम्ही घेऊन? 1 वर्ष झालं. वर्ष झालं? होय. अरे, आणि वर्षभरानं परत इथं तुमची गाडीबेट यांच्याशी पडली? होय. बरं. काय वाटतंय वापरून तुम्हाला शेतात ते यंत्र वापरून? छान आहे, मजुरीचा खर्च खूप वाचलाय. कोळपायला वगैरे सुंदर आहे. चालेल, ठीक आहे, थँक्यू. येस. तर मंडळी, आता आपण होतो ॲटोबोल या कंपनीच्या आत्ताच्या त्यांच्या स्टॉलमध्ये. सर, मी आता लास्ट मोमेंटकडे तुमच्याकडे येतो. ही जी कोळपणी यंत्र आहेत सगळी, ह्याची किंमत काय आहे आणि ह्याची डिलिव्हरी तुम्ही कशी देता? सर, याची डिलिव्हरी आपण पूर्ण भारतभर देऊ शकतो. 1 आठवड्याच्या कालावधीमध्ये पूर्ण भारतामध्ये कॅश ऑन डिलिव्हरीसह आपण कुठे पण पोहोच करतो. किंवा ज्यांना शक्य असल्यास पुण्याच्या जवळपास एरियातील असेल, त्यांना प्रत्यक्षात बघायचंय, ते तिथं पण येऊन व्हिजिट. पुण्यामध्ये कुठे तुमचं? देहुला आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग शॉप आहे भरपूर. ॲटोबोल ॲग्रो इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड. येस, देहूमध्ये बायपास रोड. गुगलला टाकलं 100% फोन नंबर तुमचा मी टाकतोच आहे खाली इथं. तुमचा फोन नंबर तरी सांगा. 8830026425. 883026 हे त्यांचे. त्याच्यामध्ये तुम्ही किमतीचे विचारलं तर त्याच्याबद्दल मी एक्झॅक्ट आकडा नाही सांगत, पण हे सांगू शकतो की एक स्मार्टफोन आपण जो घेतो त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये हे मिळतं. अरे बापरे. आणि खर्च हा तुमचा 10 पटीने कमी करताय. साहजिक आहे. म्हणजे 2 लिटरमध्ये मंडळी जर 1 एकर 1.5 एकर हे काम उरकत असेल तुमचं, आणि 25 लिटर काय 25 काय तुमचं म्हटलं ऑइल 25 तासाला तुम्ही चेंज करता, जनरल फार काही नाही ह्याच्यामध्ये. अगदी तुमचं काम अगदी आरामात तुम्ही करू शकता. आणि एका स्मार्टफोनच्या किमतीच्याही कमी किमतीत जर तुम्हाला हे यंत्र मिळत असेल, मेंटेनन्स तुमचा वाचवत असेल, बाकी साईज ते जे भासणार हे करू शकता तुम्ही, कमी जास्त करू शकता. भरपूर याच्यामध्ये काही व्हरायटी आहेत. तुम्हाला कंपनीचा नंबर मी दिला, आता सरांनी सांगितलेलाच आहे, इथं खाली पण शो होईल. वाट कसली बघताय? जे कोणी इच्छुक असेल त्यांनी ॲटोबोल ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं हे कोळपणी यंत्र आणि पेरणी यंत्र तुम्ही आवर्जून घेऊ शकता. बाकी अजून काय सर फायनल? बाकी कस्टमरसाठी काही? कस्टमरसाठी काय नाही, आता साताऱ्यामध्ये आपलं कृषी प्रदर्शन आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात कंपनीने डिस्काउंट ठेवलेला आहे. तर या आसपासचे लोक जे असतील 23 तारखेपर्यंत आहे. 23 तारखेपर्यंत, 23 तारीख रविवारपर्यंत आहे. या तुम्ही नोव्हेंबरच्या 23 तारखेला 2025 पर्यंत या तुम्ही व्हिजिट करा. इथं डिस्काउंट आपण भरपूर मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे. येस, आणि त्याचा लाभ तुम्हाला भेटू शकतो. आणि जरी तुम्हाला प्रदर्शनाला नाही यायला जमलं, तुम्ही महाराष्ट्रातले कुठलेही असाल तरी तुम्हाला देहूमध्ये सरांच्या जिथं त्यांचं प्रोडक्शन आहे तिथं तुम्ही जाऊ शकता डायरेक्ट. मी परत एकदा पत्ता खाली सांगतोय, ऑलरेडी सरांनी सांगितलेलाच आहे. तर हे होते ॲटोबोल कंपनीचे हे सगळे मेन मुख्य त्यांचं स्वतःचं हे प्रोडक्शन आहे. एका मराठी माणसाचं हे प्रोडक्शन आहे. मराठी माणसानं हे सगळं बनवलेलं आहे यंत्र, पूर्णपणे भारतीय बनावटीचं. तर ज्यांना कोणाला घेण्याची गरज असेल, त्यांची इच्छा असेल, त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधा. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. मंडळी, आपण ॲटोवाला या चॅनलमधून फक्त गाड्याच नाही तर इतर गाड्यांसारखी यंत्र जी आहे, ज्याला चाक आहे, ज्याला जी यंत्र आहे, त्यांची माहिती आपण यामध्ये देत असतो. त्याच्यामुळे आपण आज हा कोळपणी यंत्राचा खास आवर्जून व्हिडिओ लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी बनवला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तुमची मतं आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं, आपल्या ॲटोवाला या चॅनलला ना सबस्क्राईबचं बटन दिसतंय बघा, बटनावर प्रेस करा, सबस्क्राईबची टिंग वाजवू द्यात, कारण असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपल्या ॲटोवाला या चॅनलच्या माध्यमातून. तेव्हा पुन्हा भेटूयात सर. परत तुमचे आणखीन व्हिडिओ बनवण्याचे आम्हाला चान्स येऊ द्यात, वेळ मिळू द्यात. येस, थँक्यू सो मच सर. ॲटोवाला चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ॲटोवाला ॲग्रो इंडस्ट्रीचा आपण आज हा व्हिडिओ पाहिला होता.
ओके, थँक्यू. कमेंट करा कसं वाटलं व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.